पुणेकरांनो, पुढचे 14 दिवस काही नियम पाळावेच लागणार नाहीत, नाहीतर अडचणीत येऊ शकता. का ते सांगतो. 26 मेच्या रात्रीपासून पुढील 14 दिवसांसाठी म्हणजेच 8 जूनपर्यंत पुण्यात काही मोठे निर्बंध लागू होणार आहेत. पुणे पोलीस प्रशासनाने यासाठी जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत. सध्या सोशल मीडियावरती पुण्यात कर्फ्यू लागला, पुणे बंद होणार, घरातून बाहेर पडू नका, अशा अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत. पण नेमकं खरं काय ते जाणून घेऊयात. सर्वात आधी जमावबंदी म्हणजे नेमकं काय? जमावबंदी म्हणजे 5 पेक्षा जास्त लोकांनी सार्वजनिक ठिकाणी जमू नये. परवानगीशिवाय सभा, मोर्चे, आंदोलन करता येणार नाही आणि कायदा सुव्यवस्थेला धोका निर्माण होईल असे प्रकार टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने घेतलेला हा प्रतिबंधात्मक निर्णय आहे. म्हणजेच हा कर्फ्यू नाही, लॉकडाऊन नाही आणि पुणे शहर पूर्ण बंदही नाही. म्हणून जर तुम्ही उद्या ऑफिसला जाणार असाल, दुकान उघडणार असाल, व्यवसायासाठी बाहेर पडणार असाल किंवा तुमची दैनंदिन कामे असतील तर घाबरण्याची गरज नाही. शहरातील सामान्य हालचाल नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे. तसेच शहरातील फुटपाथवरील खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, चायनीज गाड्या, फास्ट फूडचे स्टॉल्स आणि इतर अनधिकृत विक्रीवरही निर्बंध येण्याचे सांगितले जात आहे. आता मोठा प्रश्न, प्रशासनाने अचानक हा निर्णय का घेतला? गेल्या काही दिवसात पुणे शहरामध्ये घडलेल्या मारामाऱ्या, हत्या, अत्याचार आणि इतर काही गंभीर घटनांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरात वाढणाऱ्या अशा घटनांमुळे प्रशासन आधीच सतर्क झालं होतं. त्यातच पुढील काही दिवसात धार्मिक कार्यक्रम, सण, उत्सव, संभाव्य मोर्चे, आंदोलन आणि सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, नागरिकांच्या सुरक्षेला कोणताही धोका निर्माण होऊ नये आणि शहरात शांतता कायम राहावी म्हणून पोलीस प्रशासनाने घेतलेला हा प्रतिबंधात्मक निर्णय आहे. म्हणून पुन्हा एकदा स्पष्ट सांगतो, पुणे बंद नाही, कर्फ्यू नाही, पण काही नियम नक्की पाळावे लागणार. विशेषतः विनाकारण मोठ्या गर्दीत जाणं, सभा मोर्चांमध्ये सहभागी होणं किंवा नियम न पाळणं हे टाळा, कारण कारवाई होऊ शकते. सोशल मीडियावर कोणतीही अपूर्ण माहिती किंवा चुकीची माहिती पाहून पॅनिक होऊ नका आणि व्हेरीफाय न करता पुढेही पाठवू नका. ही महत्त्वाची माहिती प्रत्येक पुणेकरापर्यंत पोहोचलीच पाहिजे. त्यामुळे हा व्हिडिओ लगेच शेअर करा.